आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, सर्कसकडे प्रेक्षकांची पाठ. भावांनो, एकदा यायला लागतंय. 150 जणांचं कुटुंब, विद्युत रोषणाईचा खर्च, दिवसाला हजारो रुपये जागेचं भाडं आणि तुटपुंज प्रेक्षक. यामुळे कोल्हापुरात दिमाखाने दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनावर आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया अशी बिकट वेळ आलेली आहे. सध्या कोल्हापुरात ग्रेट बॉम्बे सर्कस दिमाखात दाखल झाली आहे. रोज दुपारी 2 शो, त्यामध्ये 4:30 ते 7 आणि सायंकाळी 7:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत ग्रेट बॉम्बे सर्कसचे शो दर्शकांसाठी ठेवलेत. रविवारी एकूण 3 शो असतात. असं असलं तरी या सजीव कलेला प्रेक्षकांनी दाद देण्याऐवजी पाठ फिरवल्यानं दिवसा 16,000 रुपये भाडे भागवतानाच्या व्यवस्थापनाच्या नाकीनऊ आलेले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत या सर्कशीचा लवाजमा असल्यानं शासनानं यांचा आर्थिक भार उचलून ही कला जिवंत राहण्यासाठी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे, असं मत सर्कस प्रेमींमधून व्यक्त होत आहे. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये श्वान सोडल्यास अन्य कोणतेही प्राणी नाहीत. सर्कशीचा प्रारंभ जोकरच्या आणि कलाकारांच्या शारीरिक कसरतीनं होतो. विद्युत रोषणाईमध्ये या कलाकारीला अधिक सुंदर रूप येतं. सर्कशीतील कलाकार देखील आपल्या कसरतीला टाळ्यांची दाद मिळावी या अपेक्षेने खुर्च्यांकडे पाहतात, मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो. गर्दी आणि दर्दी दोन्ही घटक दुरापस्त झाल्यानं सर्कस सुरू राहते, मात्र सर्कशीतल्या कलाकारांच्या आयुष्याचीही सर्कस पाहावयास मिळते. याच्यासारखं दुसरं दुःख नाही. ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये आफ्रिका, इथिओपिया, इटालियन, नेपाळ अशा विविध देशातील युवक युवती आपला देश सोडून घरप्रपंचासाठी या कलाकारांनी सर्कस काम करण्याला एखाद्या ऑलिम्पिक क्रीडात लागलेल्याची कौशल्य पाहावयास मिळते. म्हणजे कला आणि कलाकार बनण्यासाठी सगळी पंचभूतीतील हौशी लोकांनी किमान एकदा सर्कस पाहण्यासाठी यावं अशी अपेक्षा ग्रेट बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापनानं व्यक्त केली आहे.